नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कत्तलीसाठी गायी घेऊन जाणारा टेम्पो पकडला. मणेराजुरी ते तासगाव रस्त्यावर अपघातग्रस्त टेम्पो कत्तलीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी पकडला. 5 गायी व टेम्पो असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई हनुमंत तानाजी गवळी यांनी या प्रकरणी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. सौरभ बापूसो सकटे वय 25 राहणारा बनेवाडी तालुका वाळवा असं अटक केलेल्या टेम्पो चालकाचं नाव आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की संशयित सौरभ सकटे हा शुक्रवार रात्री उशिरा त्यांच्या ताब्यातील टेम्पो MH10DT 6851 मधून 2 लहान देशी गायी, 3 जर्सी जातीच्या काळ्या पांढऱ्या रंगाच्या गायी अशा 5 गायींना मणेराजुरीकडून बनेवाडीकडे घेऊन जात होता. त्याचा टेम्पो मणेराजुरी ते तासगाव रस्त्यावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ आला असता टेम्पो रस्त्याकडेला घसरला. यावेळी शेजारील तरुण अपघात झाला असल्याचे समजून घटनास्थळी जमले असता त्या टेम्पोत कत्तलीसाठी गायी घेऊन चालले असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती तरुणांनी पोलीस पाटील दीपक तेली यांना दिली. तेली यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली असता पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता टेम्पोत गायींना त्यांचे तोंड घट्ट दोरीने बांधून हौदात दाटीवाटीने भरले असल्याचे दिसून आले. गायींना कोणत्याही प्रकारे चारा, पाणी व प्राथमिक उपचाराची व्यवस्था न करता नेलं जात होतं. तसेच जनावरे वाहतुकीचे प्रमाणपत्र त्याच्याकडे आढळून आले नाही. या गायी बेकायदेशीररित्या कत्तलखान्याकडे कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे दिसून आले. टेम्पोतील एका गायीस गंभीर दुखापत होऊन गंभीर होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी जबाबदार धरून सौरभ सकटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.